शेती विकायची नसते, शेती राखायची असते. एका मराठी चित्रपटामधला आपण हा प्रसिद्ध डायलॉग आपण पाहिला. आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यात तुमचं स्वागत आहे. नमस्कार, मी राहुल. आज आपण माझ्या गावी आलो आहे. जनरली मी सगळ्यावरती ब्लॉग बनवले, पण आमच्या गावाकडच्या घरावरती शेतीवरती ब्लॉगच नाही बनवले. आमचं गाव पुण्यापासून जवळच आहे आणि समोर ही जी पाहताय तुम्ही, ही आमची वडिलोपार्जित शेती आहे. ही आमची काही ठिकाणी ऊस आहे, काही ठिकाणी नवीन शेताचं नियोजन आहे, काही ठिकाणी गहू आहे. हा दोन्ही शेतांना जायला मधला हा कॉमन रस्ता आहे आमचा. समोर जो डोंगर दिसतोय तो शिरूर तालुक्यातलं उरळगाव म्हणून गाव आहे. तिथं त्यांच्या हाती येतो. डोंगराच्या अलीकडंच भीमा नदी आहे आणि भीमा नदीच्या अलीकडं आमचं दौंड तालुक्यामधलं हे छोटंसं टुमदार गाव, कोरेगाव भिवर. भीमा नदीच्या काठी म्हणून भिवर, भिवरेच्या तिरी. हे गहू आहे. हा 2 महिन्याचा गहू आहे. मस्त वाढलाय. ठिकठिकाणी पाण्याचे टी आहेत. डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे पाणी, जेणेकरून प्रत्येक वावराला पाटला तो पाणी देता येईल प्रॉपर. तिकडे आमचं घर, नारळाची झाडं, चिक्कूची झाडं, आंब्याची झाडं. साधंच छोटंसं. जनरली आम्ही या वावरांमध्ये ऊसाचं पीक घेत असतो, पण यावर्षी थोडा बदल म्हणून, कारण असं म्हणतात की तेच पीक घेतल्यामुळं वावराची जी उत्पन्न देण्याची क्षमता आहे ती थोडीशी कमी होते. त्याची वावराचं पत कमी होतो, जेणेकरून असं पलटी एखादं दुसरं पीक, त्याला पलटी पीक घेणं असं म्हणतात. एखादं असं पीक की जे थोडंसं बदल असेल, जेणेकरून वावराला थोडंसं उत्पन्न देण्यासाठी पण ते जरा लाभदायक असतं. डाव्या बाजूला पाहता हे गिन्नी गोल, नंतर मका आहे. गिन्नी गोल म्हणजे हे जनावरांना खायला केलेलं विलायती घास म्हणू शकतो आपण त्याला. पूर्वी जो आपला घास असतो पारंपरिक, तो घास न करता हे विलायती थोडंसं आले. आणि उजव्या हाताला जो पाहताय तुम्ही तो 3 आठवड्याचा गहू आहे आमचा. इथं पहिलं ऊस होता. खायापुरतं वांग, आपली कांद, आणि हे गिन्नी गोल, नंतर मका, आणि हे 3 आठवड्याचं गहू आमचा. पहिले तो ऊस होता. आता ऊसाच्या ऐवजी ऊस लागवडीला जनरली उन्हाळ्याच्या नंतर सुरुवात करतात, पावसाळ्याच्या आधी, जेणेकरून ऊसाचं कांड लावलं येतं की नंतर मग ऊस उत्पन्न चांगलं येतं. पण तोपर्यंत वेळ होता, मग
ह्या 3-4 महिन्यामध्ये वावर मोकळं ठेवण्यापेक्षा चुलते असं म्हणले की गहू घेऊन टाकू, 3 महिन्याचं पीक आहे, काय नाही झालं तर आपलं खायला तरी होतं. मस्त असं सुंदर आमचं शेती, खाली नदीपर्यंत आहे, पण सध्या बिबट्याचा वावर इथं आहे, त्यामुळे खाली एकटं जाण्यात धोका आहे. तर पुढचा व्हिडिओ दाखवेल, त्याच्यामध्ये आमचं सरोवर म्हणून क्षेत्र आहे, तिथं सकाळी गाडोळीत खत टाकलं. प्रत्येक वावराला वेगवेगळे नाव आहेत, सुंदर असे नाव आहेत, त्याला आम्ही मधलं वावर म्हणतो. नेहमी कसं असतं की आपण जेव्हा एकत्र कुटुंबात राहत असतो त्याच्यामध्ये भरपूर असे वादही असतात, मतभेद असतात. मी आमच्या घरातल्यांचं खरंच विशेष कौतुक आहे, वडिलांचं, चुलत्यांचं. ह्यांनी एकत्र कुटुंबामध्ये राहत असताना वादाचे जे काही मुद्दे आहेत ते चर्चेने सोडवले. खूप महत्त्वाचं असतं की जेव्हा तुम्ही एकत्र राहत असता तेव्हा तुमच्यामध्ये काय वाद होऊ शकतो किंवा वादाच्या काय संभावना आहेत, ते वादाचे मुद्देच चर्चेने सोडून टाकल्यामुळं वादाचा कधीच प्रश्न आला नाही. जरी झाले तरी ते चर्चेने सोडवले. आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये, एकत्र कुटुंबामध्ये राहत असताना हेच खूप महत्त्वाचं असतं, एकमेकाला समजून घेणं, सामंजस्यपणा. जर तो नसेल तर एकत्र कुणी राहू शकत नाही. आणि दुसरं जे आम्हा सर्वांना आमच्या आजोबांकडून मिळालं म्हणजे वारसा हक्काने तर सगळंच मिळतं, शेती वगैरे, पण खूप अनमोल गोष्ट जी आम्हाला मिळाली तो म्हणजे वारकरी संप्रदाय. माझे दोन्ही आजोबा, आमचे आजोबा आणि त्यांचे सख्खे भाऊ हरिभक्त पारण होते. त्यांनी वारकरी संप्रदायाचा परमार्थ अतिशय सुंदरपणे केला आणि त्याचंच हे फळ असावं असं मला वाटतं. एकोप्याने राहण्यासाठी जर का वारकरी संप्रदायाची शिकवणीचा आपल्या जर पाया भक्कम असेल त्याच्यावरती एकत्र कुटुंब पद्धती एकदम अतिशय सुंदरपणे राहू शकते असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. कडवा कुट्टी जनावरांना खायला, गोठा, म्हशी, गाई, हे चिक्कूच्या झाडाखाली सावली, आंब्याचं झाड, नारळाची झाड. कसला व्हिडिओ बरं का? पुन्हा व्हिडिओ मध्ये येते तू, युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये. समोर दिसतोय तो पांदन वस्तीचा रोड आहे, आमच्या गावातून आलाय. आमच्या भागाला पांदन वस्ती असं म्हणतात. म्हणजे काय म्हणले आप्पा? तर हे आमचं आहे सरोवरातलं शेत.
इकडे लाईटची व्यवस्था नाही आहे, तो सो पाण्याच्या मोटरसाठी आम्ही गव्हर्मेंटची जी सोलर योजना आहे, म्हणजे ज्या पाण्याच्या मोटरसाठी आपण सोलर वापरू शकतो, तर त्या योजनेच्या अंतर्गत आम्ही हे सोलर पॅनल बसून ह्या योजनेचा आम्ही लाभ घेतला. आपा याला सरोवर कसं नाव पडलं? हा. सरोवर म्हणजे पाणी, पाणी सरोवर काय ना म्हणतात, पाण्याचं ठिकाण. अच्छा जात होतं नदीचं पाणी येतं ना म्हणून सरोवर अच्छा. साठवून जायचं पाणी, नदीचं पाणी वंबळायचा अर्थ काय? वंबळायचं म्हणजे अर्थ काय? जातं पाणी, अच्छा, पाण्याने भिजून जायचं म्हणून. नदीचं पाणी पूर आलं की हा पाणी वाहून जायचं. हा हा हा. जर पाणी नाही वाहलं ना की जे बाहेर येतं ते वाहून सरोवर त्याचं एक अर्थ आहे, सरस्वतीची धार, सरस्वती लय असायची ह्या बाजूला. सरट. हा हा हा. म्हणजे ते दोन्ही मिळून सरोवर झाला पाणी बघ. हम्म. आता हा सोलर वरती चालू आहे पंप. इथं टमाटे केली ना, हा आता हे काढून टाकलं ना, ते हा केली. काढून टाकली. पाहिलं पाणी पाहिलं पाणी लय पाऊस टाकाडे लय पाणी असतं. आपण हे बोर घेतला तोच ना, हा बोर घेतला होता तो, त्यालाच मोटर बसवली ना आता. सोलरची वापरली. हम्म. किती KW आहे? समोरचा जो परिसर दिसतोय हा वडगाव बांडे भागातला आहे, आणि इथं नदीने एक वळण घेतलेलं आहे. आता हा वळण ज्यावेळेस भीमा नदीला पूरजन्य परिस्थिती जेव्हा असते भीमा नदीचं पात्र जे आहे ते तिथून सोडून अलीकडूनच पाणी वाहतं, इथूनच पाणी वाहतं, आणि हे वांबळून जायचं म्हणजे पाण्याने भिजून जायचं म्हणून याला वांबाळ असं नाव पडलं. इथं टमाटी होती ती काढली आता, आणि खालच्या वावरात ऊस आहे. आप्पा खाली ऊस आहे ना? आप्पा हो आप्पा, खाली ऊस आहे ना? ऊस मोडच आहे. झालंय पाचट आहे ते किरण तोडल्यावर मग जाळायचे पाचट नांगरायची. खाली चाललोय. पण उतरलंही आहे ना ह्या वावराला, आणि मुरमाड पण आहे जरा, त्याच्यामुळे इथं पिकाला ताण देते जरा, आहे ना, आहे ना. तरी आपल्याला आदबले आहे ना या वावराला. बाळाचं गहू आहे ना. गहू बऱ्याच ठिकाणी आहे रे. गावाला रेट पण राहिली. ह्यो आता तुटून गेला ना, आता हा गाडोळी बरोबर आपल्या. किरणचा ऊस कोणता ह्यो आहे ना, त्याला तर फार तुरा आलाय. ऍक्च्युअली तुऱ्यामुळे काय होतं म्हणला, पुऱ्यामुळे ना ऊस पोकळ होतो आतून आणि रस कमी होतो ऊसातला, टनेज पण कमी वाढणार मग. त्यामुळे वजन पण कमी होतं. याला हॅलो करा पहिलं. आमच्या युट्यूबच्या व्हिडिओत यांना हॅलो करा. हॅलो करा. हॅलो सांगा, तुमचं नाव काय? ते नाडी ॲडमिट ठेवा, एडिट करायला लागेल मला ते आता. ते दादा कोंडकेची नाडी आहे ना. दगडी गोळा करायचं मशीन आणायचं, सगळी दगडी गोळा करून भेटेल. थांब, मी आप्पांचा व्हिडिओ काढतो. आप्पा बघ कसे आलेत, बघ ना, छत्री.
चढ होता ते लेवल केला इकडे घेतला आणि इकडे हे इकडून तिकडे लेवल केला इकडे कट केला ते असा उतार होता असा उतार वाहिलं नाही आपलं काही. तर ही होती आमच्या गावाकडच्या शेतीची आणि घराची छोटीशी माहिती. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. असंच प्रेम असू द्या. धन्यवाद.